ठाणे में कांग्रेस ने महानगर पालिका और सरकार के खिलाफ आक्रामक रुख अपनाया है। स्मार्ट सिटी अभियान के बीच शहर को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। कांग्रेस ने डंपिंग ग्राउंड, खजाने की कमी और नागरिकों की समस्याओं को लेकर महानगर पालिका मुख्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया। ठाणे में कांग्रेस का आक्रामक विरोध प्रदर्शन जारी है। एक और जहां ठाणे महानगर पालिका ट्रांसफॉर्मिंग ठाणे के नारे के साथ स्मार्ट सिटी की ओर कदम बढ़ाया जा रहा है, वहीं दूसरी ओर शहर में कई समस्याएं बनी हुई है। पिछले कुछ दिनों से ठाणे कांग्रेस ने सरकार और महानगर पालिका के खिलाफ मोर्चा खोल दिया है। पार्टी ने डंपिंग ग्राउंड के बढ़ते मुद्दे, महानगर पालिका के खजाने की कमी और नागरिकों की विभिन्न समस्याओं को लेकर विरोध जताया। इस विरोध प्रदर्शन के दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने महानगर पालिका मुख्यालय के सामने ढोल बजाकर प्रदर्शन किया और अपनी मांगों को बुलंद किया। सांगितलेले आहे की 2700 कोटीचा कचऱ्याचा टेंडर केवळ कमिशनसाठी 10 वर्षासाठी काढलेला असताना तुम्ही बघितला ह्यांचा पोल खोल झालेला आहे। 10 दिवस कचरा ठाण्यातला उचलला गेलेला नाही। एकीकडे विकासाच्या गोष्टी करतात, विकास यांच्याने होणार नाही कारण का यांना टेक्निकल इंटेलिजन्स नाही, यांना पॉलिटिकल विल नाही। हे अशिक्षित लीडर लोक आहेत, यांना फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये, स्वतःमध्ये आणि स्वतःचे दरवाजे उघडण्यामध्ये आणि गाड्या, त्यांना वाटलं काँग्रेसचे 2-4 कार्यकर्ते चिल्लर फोडले म्हणजे त्यांनी काँग्रेस ठाणे जिंकली। अजिबात नाही। ठाणेकर बेहाल आहेत, कचऱ्याची समस्या आहे, क्लस्टरची दडपशाही आहे, क्लस्टरवरती दादागिरी करतायत। मोठे मोठे बिल्डर आणून त्यांच्याकडनं हप्ते गोळा करून, सुगी बिल्डर असेल, दामजी शामजी असेल, मोठे मोठे बिल्डर आणून लोकांवर दडपशाही आणतायत, म्हाडाच्या वसाहतींवर दडपशाही आणतात। एकीकडे कचऱ्याची ढीग आहेत, एकीकडे पाण्याची समस्या आहे, एकीकडे वाहतूक कोंडी आहे। ठाणे बेहाल आहे, विकासाच्या गोष्टी करतात। ठाणे बेहाल आहे, विकासाच्या गोष्टी करतात, महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गोष्टी करतात। ठाण्यामध्ये अंधाधुंदी पसरलेली आहे आणि अधिवेशनात जाऊन सांगतात मी शेर का बच्चा है। अरे शेर का बच्चा है तो ठाणा संभाल और जागाओ, ये कचरे का ढीग उठाओ, तो सीपी तलाव को बचाओ। एकीकडे जाऊन नौटंकी करतात, सीपी तलावचा हे झाला पाहिजे। अरे सीपी तलावाला डंपिंग नेलं कोणी? तुम्हीच नेलं। 25 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करू शकले नाही? तुम्ही का कचरा निर्मूलनाची व्यवस्था करू शकले नाही? तुम्ही का पाण्याचं धरण घेऊ शकले नाही? लोकांना फसवून, गंडवून, चुतिया बनवून या 25 वर्ष सत्ता हस्तगत केली यांनी। खोपकर मर्डर केस नंतर सत्ता हस्तगत केली, लोकांना गंडवतात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात। पहिला बुरपुले असायचा, आता पाटोळे आहे, मध्ये आता मनीष जोशी आहे, सगळे अधिकारी, आता एक संदीप माळवे आहे, अधिकाऱ्यांना जवळ करून मलिदा गोळा करतात, बिल्डर लोकांना कॅबिन मध्ये बसवतात, बिल्डर लोकांकडे पैसा गोळा करतात। मात्र जनतेची चाण नाही। शासकीय निधी आणली, 1000 कोटीची 1500 कोटीची शासकीय निधी आणली, गटर पायवाटा करण्यासाठी आणली। शासकीय निधीमधून डंपिंग ग्राउंड बनवू शकले असते, धरण बनवू शकले असते, वाहतूक कोंडी सोडू शकले असते, परंतु त्याची चाड नाही। शैक्षणिक धोरण, शिक्षण, शैक्षणिक भूखंड यांनी लाटलेले आहेत। प्रत्येक नेत्याने शैक्षणिक भूखंडांचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे या भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या जसं संजय केळकरांनी म्हटलं, भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या याची चौकशी झाली पाहिजे। आणि माझी चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसना, तुमच्याच आमदारांनी संजय केळकरने सांगितलं, संजय केळकर चॅलेंज आहे। एवढे आमदार इथे आहेत, 4 आमदार आहेत, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, एकनाथ शिंदे, एक खासदार आहेत, नरेश मस्के, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। का ठाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही? महाराष्ट्राला शहाणपण शिकवायला जातात, आधी ठाणं सांभाळा, ठाण्याची जागीर सांभाळा, ठाण्याच्या लोकांना सुटकेचा श्वास द्या। आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल काँग्रेस संपेल, काँग्रेसचा छळ केला जाईल, अफजल खानासारखा काल म्हणाले, अजिबात नाही। काँग्रेस संपणारी नाही। काँग्रेस तुमचा मुघलाई अफजल खान रूपी तुमचा जो वेश आहे तो पलटल्याशिवाय राहणार नाही। ठाणे काँग्रेस समर्थ आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होईल ठाणे काँग्रेस रस्त्यावर उतरेल।